नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं पुरता धुमाकूळ घातल्यानं शेतकऱ्यांचं कंबरडच मोडलंय। जिल्ह्याचं प्रमुख पीक कांदा पूर्णपणे नेस्तनाबूत झालाय। भविष्यात निघणाऱ्या कांद्याचं पीक सुद्धा पाण्यामुळे पूर्णतः सडून गेलंय। नाशिक जिल्ह्यात फार्मर आयडीचा अडथळा। आयडीच्या घोळामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित। एकीकडे आसमानी संकट तर दुसरीकडे तांत्रिक अडचणी। आसमानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी झुंजत असतानाच सरकारकडून तुटपुंजी मदत अनुदान स्वरूपात दिली जात असली तरी फार्मर आयडीच्या अडचणींमुळे शेतकरी त्या अनुदानापासून देखील वंचित आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता आणखीन वाढली आहे। जुनी विके नंबर प्रणाली अवलंबून अनुदान द्यावे अशी मागणी आता शेतकरी करतात। फार्मर आयडीचा सगळ्याच गावांमध्ये सध्या प्रॉब्लेम येतो हे खरं आहे, परंतु सरकारला या ठिकाणी मला हीच विनंती करायची आहे की पूर्वीप्रमाणे जर पूर्वीची प्रणाली या ठिकाणी लागू जर केली, म्हणजे कसं होतं की पूर्वी विके नंबर यायचा, त्यामध्ये KYC वगैरे सगळे अपडेट आहे, ते जर अलाउड केलं किंवा त्याला परवानगी पुन्हा दिली तात्पुरती, तर संपूर्ण शेतकऱ्यांना अनुदान त्या ठिकाणी मिळेल आणि शेतकऱ्यांमध्ये जो रोष आहे तो थांबेल। काही शेतकऱ्यांचे आधार अपडेट नाही, थंब देखील नाही, महाडीबीटी मध्ये KYC नाही, त्यामुळे फार्मर आयडी रजिस्टर होण्यात अडचणी निर्माण होत आहेत। कोणी वृद्ध शेतकरी आहेत, कोणी आजारी आहेत, तेव्हा जुन्या विके नंबर प्रणालीनं अनुदान दिले जात नसल्यानं शेतकरी आता अनुदानापासून वंचित असल्याचे चित्र आहे। KYC लात असती महाडीबीटीची, ती KYC नाही, त्याच्यामुळे फार्मर आयडी रजिस्टर करायला खूप अडचण येते। म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशनच होत नाही। बऱ्याच लोकांच्या जुन्याच लोकांच्या नावावर शेती आहे, ते वृद्ध आहे, काही आजारी आहे, कोणाचं काय तर कोणाचं काय। समजा शासनाकडून जर विके नंबरची प्रणाली पहिली विके नंबर आला का विके नंबरची KYC होत होती, परंतु आता विके नंबरची KYC नसल्या कारणाने आणि फार्मर आयडी कंपल्सरी केल्यामुळं आम्ही स्वतः शेतकरी त्या अनुदानापासून वंचित आहे। दरम्यान नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर अद्यापपर्यंत आजही हजारो शेतकऱ्यांचे फार्मर आयडी नाहीत। त्यामुळे शेतकरी तुटपुंजा अनुदानापासून देखील वंचित असून शेतकऱ्यांची असलेली जुन्या विके प्रणालीनुसार अनुदान देण्याच्या मागणीचा सरकार विचार करेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।